नमस्कार, मी शेतकरी युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आपण आता मी तर खरं म्हणाल युवा शेतकरी यांना म्हणू शकतो मी. पहिलं आपण यांचं नाव जाणून घेऊ. विलास लक्ष्मण घाटकर. सर, आपला आता केळीचा बाग किती हा? बाग 1 एकर आहे. 1 एकर. 1 एकरामध्ये 1200 म्हणजे 1200 हुंड्या आपण बसवल्या. त्याच्यापैकी 5-50 हुंडे आपल्या बरोबर खराब झालेले आहेत. आता हे आपलं गाव कोणतं येतं? घारगाव आंबी खालचा घारगाव आंबी घालचा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. बरोबर. आता तुमचं वय किती सर? वय आता 70 चालू आहे माझे. 70 चालू आहे. मी तर 100% यांना तुम्हाला आता युवा शेतकरी म्हणूनच आपण व्हिडिओ मध्ये होतो. तुमचे मुलं काय करतात? मुलगा एक किराणा दुकान बघतो. बर. आणि एक डॉक्टर आहे माझा मुलगा. डॉक्टर परदेशात लंडन येथे त्यांचा डॉक्टर मुलगा आहे. आणि तरी पण त्यांनी अशा प्रकारची शेती जोपासली हे जे तुम्हाला खेळाचे घडावरून आपल्याला कळत असेल आणि स्वच्छता कळत असेल आपल्याला, तर किती. आता 1200 हुंड्या बसल्या. तुमच्या डोक्यात कल्पना कशी आली की हे केळीचा बाग करायचं? एवढ्या म्हणजे केळीचं बाग पहिल्या सुरुवातीला मी एक झाड लावलं. बर. ते माझं सक्सेस झालं. बर. त्याच्यात मग याच्यात केळीचंच बाग करून टाकायचं. पाणी येतं डोंगराचं झाड. हा. तरी पण आणि स्वच्छता, एवढा पाऊस चालू आहे आता, म्हणजे आपल्याकडे आता सगळं काहींकडे महापूर आहे, काहीकडे एवढा पाऊस आहे. एवढी स्वच्छताचं कसं तुम्ही करता? स्वच्छता मी जाते तर साफसफाई करून टाकता मग गलीमध्ये याच्यामध्ये टाकले ना. बर. त्याचे आपल्याला कंपोस्ट खत पण होतं. आणि आपली स्वच्छता पण राहते. आणि मला एक असं जाणवलं की तुम्ही सेंद्रिय जास्त सेंद्रियचा वापर जास्त झालेला, म्हणजे तुमचा जवळजवळ 70 ते 80% सेंद्रियाचा वापर झालेला आहे. याच्यावर मी काय करणार माहिती का? याचे आम्ही डिकम्पोजर म्हणून एक येत आहे. त्याचं ते फवारा मारून ते आपण याच्यामध्ये कुजून जाते. आणि हे पूर्ण मग कुजून झालं आणि मग त्याच्या माती नाही शेणखत परत टाकणार आपण. परत त्याच्यावर शेणखत आणि माती ते कंपोस्ट खत होणार. बरोबर. आपल्याला रासायनिक खताचं जास्त खर्च नाही आपल्याला. आणि हे जे म्हणजे एवढी क्वालिटी पण एवढी खतरनाक आहे याची. हे जे आपण म्हणतो कुठं जळगाव, याची व्हरायटी कुठली आहे? क्वालिटी G9 G9 आपल्या याचं जैन कंपनीची व्हरायटी. बरोबर. आधी कल्पना म्हणजे थोडक्यात तुम्ही एक झाड लावलं आणि त्याच्यापासून तुम्हाला वाटलं का? मी पहिल्या सुरुवातीला एक झाड लावले. त्यात आम्ही ऊस केला होता पहिला. एक 2 वेळा माझा जळाला. मग मी म्हणलं त्याला काहीतरी आपलं असं पीक घ्यायचं त्याने आपलं नुकसान नाही झालं काही. बरोबर. आपल्याला काही बेनिफिट मिळालं पाहिजे. शेती केली तर अशा प्रकारे पाहिजे, नाही तर करून एक सिंगल गवत आपल्याला या प्लॉट मध्ये सापडणार नाही कुठंच. आणि त्यांचे कपडे पाहिले तर त्याप्रमाणे स्वच्छ म्हणजे शेतकऱ्यांनी उच्च शेती आणि चांगली शेती कशी केली पाहिजे या 70 वर्षाच्या युवकच म्हणाल मी यांनी दाखवून दिलं. फवारणी किती दिवसाला असते? 8 दिवसांची गडाला मारतो. खाली काय फवारा मारली गरज नाही. बरोबर. गडाला पाहिजे गड जरा थोडी साईज वगैरे त्याचे वजन वाढण्यासाठी 8 दिवसाला. पण सेंद्रिय आणि केमिकल मुळे बाजारात काही फरक पडला नाही काही नाही. उलट आपल्याला आहे ना वजन वाढले. सेंद्रियमुळे वजन वाढलं आणि आपल्याला पाहिजे जसं डाग नाही दूध नाही काय नाही. आता फण्याचा आपण मोजतो नाही. आता ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 फण्या जवळजवळ, म्हणजे 13 फण्यांचं 14 फण्यांचं 12-14. त्याची साईज होईल का तुम्हाला काय वाटतं? हो साईज. त्याला अजून किती काळ जाईल तरी अंदाज? 1 महिना म्हणजे तोपर्यंत भरपूर साईज तयार होईल. म्हणजे 14 फण्यांचा 12 फण्यांचा 12 ते 14 फण्यांचा 12 दिवस धरायचे. सरासरी 12 धरायचं. बरोबर. हा सुद्धा लय मोठा गेला माझ्या मध्ये जास्त फण्या नाही जास्त नाही पाहिजे. उलट किती फण्या ठेवले पाहिजे? 10 ते 12. त्याची वाढ चांगली होती. चांगल्या प्रकारे त्याला ते खत मिळतं त्याला. आणि एकरी खर्च किती होता याचा अंदाज? एकरी आम्ही खर्च नाही केला कारण याच्यात मी आंतरपीक काढलं ना त्याच्यामुळे मला खर्च लागला. याच्यात मी सोयाबीन केलं होतं 10 फूट झालं मला. 40 रुपये झालं सोयाबीन तरी 40,000 रुपये झाली माझी. अरे बाप. आणि मेथीची भाजी केली बरं का. गाडीला आला बरोबर. गाडी आवडली असते. आणि मग ती मेथी भाजी 10,500 झाली. त्याच्यानंतर मी कोथिंबीर दिली. कोथिंबीर झाली 3 ते 4 पिकं तुमची निघून 3 पिकं निघाली माझी. बरोबर.
आता हे किती अंतर ठेवलं हे 11-12 फूट आहे. 12 फूट 10-11 फूट आणि 2 फळांचं मधलं अंतर ते 4 फूट मधलं. मग ही कल्पना कुठून आली तुम्हाला? म्हणजे मी केळीच्या बागा अशा बघितलेल्या आहे का जवळ ते सगळे फूट? अजून एक फूट मावला त्याच्यामध्ये बरोबर. पण म्हणलं नको आपल्याला स्वच्छता एवढी राहते स्वच्छता राहते आणि Tractor आपल्याला फिरतो. त्या मेन ट्रॅक्टर बरोबर. नाही, पूर्ण पिक्चर स्टाईलच वाटतंय डायरेक्ट. आम्ही आता शोधी खाली चालू. केळीची खरंच क्वालिटी आहे म्हणजे निगा म्हणजे सुखीने राखली सुखीने. आता आमच्या गावात केळी पण एवढी काही निगा नाही. तुझ्या वेळेला हा पिंपर पिंपरला आता वाटेने का स्वतःच नाही ना वाटेल नाही घरीच करले. पुढच्या वेळी अजून भारी दिसते. आता आम्ही झाली पाहिजे 13 झाली बरं का तिसरा इथे आम्हाला जवळजवळ खाऊन पिऊन वगैरे पाहुण्याला वाटून एवढे आंबे एवढे मन लावून कुठलंही काम करत नाही बरं का. बरोबर. सक्सेस 100% होणार. हे सगळ्या ज्या पडलेल्या झावळ्या जुन्या हा त्याच्यामध्ये टाकणार तुम्ही. हा याच्यावरती परत शेणखत रासायनिक खत टाकून त्याच्यावर रासायनिक नाही टाकायचं नाही. रासायनिक काही गरजेच नाही. काहीच टाकत नाही. फालतू खर्चच नाही करत आम्ही जास्त. याच्यावरती परत इथे तुम्ही- फक्त शेणखत टाकायचं 2 ट्रॉले हा. आणि त्याच्यानंतर ते फवारा मारत आपला तो आहे ना ते डिकम्पोस्टचा डिकम्पोस्टचा फवारा मारून माती लुटून द्यायची. माती म्हणजे हेच खत तुम्ही त्याला बरोबर. आता हे बीड पूर्ण हा बीड पूर्ण एक दिसणार तुम्हाला. बरोबर. हा म्हणजे पूर्ण एक होतो बरोबर. खताची गरजच नाही direct. खरं तुम्हाला तुझं टाकायचं. हा मग काय वावर- तेच आपल्याला काम येतं ना ते म्हणजे आपण वापर करतो त्याचा. मागचं वावर जायची गरज हा. नाही. म्हणजे घाण टाकायला जायचं. वेस्टेज घालवायचंच नाही काही बरं का साहेब. वेस्टेज घालायचं आता जे आपल्याला कापायची बरं का. हम्म. हा 1 फूट ठेवायचं आपल्याला. 1 फूट काय ठेवायची माहिती हा, का. हा. हे पुढच्या वर्षी बरोबर. हे पुढच्या हा, वर्षासाठी हे पुढच्या वर्षी. आणि बाकीचं बाकीचं काढून टाकायचं. सगळं हार्वेस्टिंग हा, झालं. हे ऑटोमॅटिक कळलं ते. मग हे पडल्यानंतर सुद्धा हे टाकून द्यायचं. कंपोस्ट होऊन जाते त्याचं. वापर म्हणजे रासायनिकचा तुम्ही वापरच करत नाही. जास्त जाईल. वापर जास्त शक्यतो नाही. ते फोटो पण घे बरं का. आपण म्हणजे हिंमत नाही हारली पाहिजे असं आपण म्हणतो, पण शेतीमध्ये पण तसंच आहे. जर योग्य नियोजन केलं पूर्ण सेंद्रिय पद्धतीने त्यांनी ही जी केळीची बाग आपण जी बघतायत पूर्ण सेंद्रिय पद्धतीने फुलवलेली. वय वर्ष 70 असतानाही तर युवकांना किती संधी आपण याच्या पुढे समजू शकतो की यांच्याकडून प्रेरणा आपल्याला 100% घेतली पाहिजे की 70व्या वर्षात एवढी चांगली बाग फुलवू शकता आणि एवढी स्वच्छता आणि सेंद्रिय शेतीकडे जाऊन या केळीची तुम्ही क्वालिटी बघू शकता. अजून त्याला 1-1.5 महिना बाकी आहे. 1-1.5 महिन्यानंतर ती साईज होणार आहे. कमीत कमी 10 ते 12, 14 फणे त्यांच्या मताप्रमाणे की 10च फणे ठेवल्या पाहिजे. योग्य पद्धत बरोबर ना. त्याची साईज वगैरे सगळी आपल्याला क्वालिटी वगैरे चांगली भेटती. पण खरं जर शिकण्यासारखं यांच्याकडनं आहे आणि यांना मी पुढच्या व्हिडिओमध्ये 100% भगवद्गीता देत असतो. आपण प्रत्येक 5 सबस्क्रायबर मी पुढच्या वेळेस येताना तुम्हाला भगवद्गीता ही माझ्याकडून तुम्हाला भेट देणार आहे. थँक्यू. ओके. लावल्यानंतर मग मल्चिंग पेपर आथरला खाली हा हा याला काढून घेतो. पाठ आतमध्ये टाकून द्यायचं. त्याच्यावर 2-2 गाभेले शेणखत टाकलं. हा हा. जैनचे रोप सुद्धा चांगले आहेत. हा कडेला पण दाट लावून घेतलं. बरोबर. वाय नाही घालून बघ काही. काहीच वाया नाही होणार. म्हणजे तुमचं सगळं वेस्टेज याच्यात जाऊ राहिले. बरोबर. विकलं जात घरी खाणार किती. घरी खाणार किती. हा. घरी खाऊ शकत नाही. ते माणूस कमाल आहे. हो तुमची का हा वातावरणच थोडस अंजीर झाड. अंजीर का? हो, हो. अंजिराचं रोप कुठून आणलं होती.
अंजर इथं आलता एक आमचा केरळवाला. हा. त्याच्यामध्ये समजा. आपल्याकडे जास्त येतं का असं काही नाही? येते आपल्याकडे. बाहेर शेवंती पण आहे ना? हो शेवंती.